Welcome back again, students. Today we are going to learn our next news item. In the last session, we have completed our two news items. Today we are going to finish C and D also. म्हणून यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ए आणि बी या दोन न्यूज आयटम्स पाहिल्यात. त्याचबरोबर क्वेश्चन्स आणि आन्सरसुद्धा तुम्ही नोटबुक्समध्ये राईट डाऊन केलेले आहेत आणि तो पार्ट तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजला आहे असं मी समजतो. आणि आज आपण पुढच्या पानावरती जाणार आहोत आणि मोस्ट डेंजरस टाइम्स इन हिस्ट्री हा आपला नेक्स्ट न्यूज आयटम आहे, न्यूज आयटम सी. तर सर्वजण टेक्स्टबुकमध्ये पाहतील आणि टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला पेज नंबर 72 याच्यावरती तुम्हाला हे सर्व काही न्यूज आयटम दिसतात. आज जी न्यूज आयटम आपण घेत आहोत, दोन्ही न्यूज आयटम आज घेणार आहोत. परत आपण या न्यूज आयटमकडे पाहिल्यानंतर पहिल्या दोन न्यूज आयटममध्ये आपल्याला कुठं पिक्चर नव्हता, पण या ठिकाणी वन ऑफ द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी, अत्यंत महान अशा एका व्यक्तीचा फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ते कोण आहेत, काय आहेत, आपल्याला जेव्हा न्यूज आयटम आपण स्टडी करणार आहोत त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. सो विल स्टार्ट दिस न्यूज आयटम सी इन द टेक्स्ट बुक अँड लिसन केअरफुली. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. इतिहासातील महाभयंकर काळ असा याचा अर्थ होतो. परत आपण पाहिल्यानंतर असं लक्षात येईल की परत टायटल जे आहे ते बोल्ड आणि कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे. ही न्यूज आहे लंडनची आणि जो व्यक्ती आहे त्याची थोडीफार माहिती आपण घेणार आहोत. फर्स्ट वी विल रीड द न्यूज आयटम. लंडन. The famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in history today. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amidst the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it, Hawking wrote recently in the Guardian newspaper. Now I will explain it. जो व्यक्ती आपण चित्रामध्ये पाहत आहोत त्यांचं नाव आहे स्टीफन हॉकिंग. त्याचा उल्लेख आपल्याला या न्यूज आयटममध्ये आलेला आहे. हा जो व्यक्ती आहे मुलांनो जन्मतः पॅरालाइज्ड आहे. चित्रामध्ये पाहिल्यानंतर थोडंसं आपल्याला लक्षात येऊ शकतो. आणि असं असताना देखील हा जगातील अतिशय उत्कृष्ट असा भौतिकशास्त्रातला एक तज्ज्ञ आहे आणि एक वैज्ञानिक आहे. बरेचसे शोध यांनी लावलेले आहेत. यांची माहिती आपण इंटरनेटद्वारे गुगलद्वारे सर्च केल्यानंतर असं लक्षात येईल की एवढ्या प्रतिकूल याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बरेचसे संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी एक मत व्यक्त केले. हिअर ही हॅज told his own opinion about the nature, the mankind and the things happening around us. आपल्या भोवती ज्या घटना घडत आहेत निसर्गाशी संलग्न असलेल्या आणि मानवजातीच्या संलग्न असलेल्या त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती त्यांनी सांगितली आहे. आणि ही जी पर्सनॅलिटी आहे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते कम्प्लिटली रिलायबल आहे असं आपण म्हणू शकतो. बिकॉज ही इज सायंटिस्ट अँड ही इज रिनाऊंड सायंटिस्ट, प्रोफेसर आहे आणि त्यामुळे यांच्या म्हणण्याला 100% ही बातमी सत्य आहे आणि याच्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. वी विल हॅव द मीनिंग ऑफ दिस न्यूज आयटम. London. The famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in the history today. मानवजातीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे असा इशारा भौतिकशास्त्राचे प्रख्यात असे हे जे काही प्राध्यापक आहेत स्टीफन हॉकिंग यांनी आपल्याला दिलेला आहे. स्टीफन हॉकिंग यांनी एक आपल्याला इशारा दिलेला आहे एक प्रकारे. काय इशारा दिला आहे की आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भयंकर असा काळ आपल्याला आपण माणूस तोंड देत आहे. काय हा काळ आहे पाहूया आपण पुढं. ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस लाईक क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीज. ते म्हणतात की जग जे आहे आज अशा
महाभयंकर आव्हानाला तोंड देत आहे. कोणती हे आव्हान आहेत? क्लायमेट चेंज म्हणजे हवामानातील जो काही बदल आहे, ओव्हर पॉप्युलेशन लोकसंख्येचा विस्फोट, अतिलोकसंख्या झालेली आहे, एपिडेमिक डिसीजेस साथीचे रोग, अशा महाभयंकर अशा सर्व या नैसर्गिक आणि इतर बाबींमध्ये सुद्धा हे सगळे प्रश्न जगांच्या समोर आलेले आहेत. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह अँड हॅव नॉट येट डेव्हलप्ड द ॲबिलिटी टू एस्केप इट. आपलं तंत्रज्ञान एवढं विकसित आहे की ज्याच्या या विकसित तंत्रज्ञानाच्या जोरावरती या ग्रहाला अवघ्या काही क्षणामध्ये आपण संपवू शकतो. एवढी स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी आपली क्रिएट झालेली आहे. पण महत्त्वाचा भाग इथं आहे, पण आता काय डेव्हलप झालेलं नाही तर ॲबिलिटी टू एस्केप इट, की आपल्यात आता ही क्षमता नाही की जर समजा असा काही प्रकार घडत असेल, कुणी संपू पाहत आहे पृथ्वीला, तर त्याच्यापासून वाचण्याची क्षमता आपल्यात अजून विकसित नाही. परहॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाव वी विल हॅव बिल्ट कॉलनीज अमिड द स्टार्स, बट राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट. कदाचित पुढच्या काही 100 वर्षांमध्ये असंही होऊ शकते की आपण या चांद्र्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या ग्रहांवरती जाऊन कॉलनी वसाहत स्थापन करू शकतो. पण सद्यस्थितीमध्ये मात्र आपल्याकडे हा एकमेव ग्रह आहे ज्या ग्रहावरती आपण राहतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ग्रहावरती आपण राहतो त्याचं आपण सर्वांनी मिळून एकत्र मिळून संरक्षण केलं पाहिजे. आणि हे कोण लिहिले तर हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर. हॉकिंग यांनी एक खूप असं प्रसिद्ध असं न्यूजपेपर आहे गार्डियन न्यूजपेपर, फॉरेनमध्ये आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी हे एक प्रकारचं आर्टिकल त्यांचं मत दर्शवलेलं आहे. तर अशी ही न्यूज आयटम आहे. याच्यामध्ये जे काही न्यू वर्ड्स असतील तुम्ही डिक्शनरीच्या माध्यमातून लिहून घ्यायचे, किंवा मी आता मिनिंग सांगत असताना प्रत्येक शब्दाची मिनिंगसुद्धा तुम्हाला लक्षात आले असतील. ठीक आहे. नाऊ विल गो टू द क्वेश्चन अँड आन्सर्स ऑफ दिस न्यूज item. The first question. Now guess the meaning of mankind. Mankind म्हणजे मानवजात. All the humans or the human race. Humans जेवढे काही पृथ्वीवरती ह्युमन्स आहेत, मानव जाती आहेत, त्याच्याबद्दल हा वर्ड आहे mankind. Which words or phrases in the news refer to the earth? जे पृथ्वीशी निगडीत असलेले काही फ्रेजेस आहेत, शब्द आहे किंवा शब्दसमूह आहेत, कोणते आहेत ते विचारले. तर त्या ठिकाणी वर्ल्ड आणि प्लॅनेट हे 2 शब्द आहेत की अर्थशी रिलेटेड आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस? क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीज. हा ज्याचा त्याचा पर्सनल व्ह्यू आहे. तर याच्यामध्ये कोणता सर्वात जास्त डेंजरस आणि सिरियस आहे? तर आपण विचार केला तर एपिडेमिक डिसीज आजच्या क्षणाला म्हणू शकतो, तर साथीचा रोग. नाव द वर्ल्ड इज फेसिंग वन ऑफ द ग्रेटेस्ट डिसीजेस नेम्ड कोरोना दॅट वी आर फेसिंग नाव अडेज. या आजच्या कालावधीमध्ये आपण ज्या संपूर्ण जगाला ज्या रोगानं किंवा ज्या विकारानं अक्षरशः उद्ध्वस्त केलेलं आहे, कित्येक लोक या साथीच्या रोगामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याचं नाव आपण कोरोना सर्वांना माहिती आहे. दॅट्स वाय वी हॅव टू लर्न ऑल द एज्युकेशन इन दिस ऑनलाईन प्रोसेस. आपलं शिक्षण पद्धतीसुद्धा पूर्णपणे ऑनलाईन झालेली आहे. सो आता याचं उत्तर जर म्हटलं या क्षणाला, तर मी तर म्हणेन एपिडेमिक डिसीजेस. हे डिसीजेस जे आहेत त्याच्यामुळे किती घातक परिणाम झालेला आहे हे आपण सध्या प्रत्यक्ष अनुभवत आहोत. सो वी हॅव टू से दॅट the most serious problem that we are facing is diseases, epidemic diseases. Okay. Discuss this the group of 4 or 5 using your mother tongue and English. मदर टंग किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही हे जे काय आहे त्याची चर्चा करू शकतो. मी इंडिव्हिज्युअल तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हालाही ते पटलं असेल. नेक्स्ट द क्वेश्चन नंबर 4. Discuss the following statement with the help of your teacher. We have the technology to destroy the planet on which we live. We will have built colonies amid the stars. And the last ahead, right now we have only one planet. आता याचं डिस्कशन करायचं म्हणजे we have the technology to destroy the planet on which we live.
आता आता याच्यामध्ये कसं आहे मुलांनो, की आपण जी टेक्नॉलॉजी क्रिएट केलेली आहे ती ह्या प्लॅनेटला डिस्ट्रॉय करण्यासाठी आहे. याचा अर्थ काय? तर आपल्याला हे माहिती आहे की आपण टी व्हीवरती नेहमी पाहतो की विशिष्ट अशा देशाने तंत्रज्ञानात एवढी प्रगती केली आणि त्या प्रगतीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती परमाणु बॉम्ब्स किंवा डिफरंट टाईप्स ऑफ एवढ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये आर्मी नेव्ही आणि वेगळ्या सेक्टरमध्ये, की एवढी प्रचंड शक्ती प्रत्येक देशाजवळ आहे की ते संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतात किंवा संपवू शकतात. एवढ्या स्ट्रॉंग अमाऊंट ऑफ त्यांची ॲबिलिटी क्रिएट झालेली आहे. तर इन दॅट सेन्स इट इज सेड टू अस दॅट वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. जी परमाणु बॉम्ब आहे त्याचा किती दुष्परिणाम होतो हे आपण दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा जपानवरती त्याचा वापर केला, लाखो लोक मृत्युमुखी पडले. त्याचं कारण ही एक प्रकारे टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीच्याच माध्यमातून जो काही बॉम्बचा शोध लागला त्याचा वापर तिथं झाला. आणि इट इज ॲन एक्झाम्पल की कसं पृथ्वीला डिस्ट्रॉय करता येऊ शकतं. तर त्याच्यासुद्धा कितीतरी पटीने शक्तिशाली अणुबॉम्ब आज बऱ्याचशा देशांकडे आहेत. दे हॅव दॅट लार्ज अमाऊंट ऑफ such type of destroying things with them. So that's why it is been told to us that we will have built colonies amid the stars. आता आपण एवढी प्रगती केलेली आहे की आपण उंच अशा चांदण्यांमध्ये किंवा आकाशामध्ये जे काही स्टार्स आहेत किंवा हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपली वसाहत स्थापन करू शकतो. एवढी आपली प्रगती झालेली आहे असं म्हटलेलं आहे. राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट. आज मात्र आपल्याकडे फक्त एकच ग्रह आहे. या दोन्हीचं पण आपण डिस्क्रिप्शन परत असंच घेऊ शकतो की एवढी आपली टेक्नॉलॉजी विकसित आहे की आपण आता चंद्रावरती किंवा इतर ग्रहावरती जाऊन देखील वसाहत स्थापन करू शकतो इन द नेक्स्ट 100 years. आज म्हणून नाही, पण इन फ्युचर इट इज पॉसिबल. राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट. पण आज मात्र आपल्याकडे एकच ग्रह आहे. आज मात्र एकच आहे. याचा अर्थ काय आहे? आपण ज्या ग्रहावरती राहतो त्या ग्रहाचं जर आपण डिस्ट्रॉय सुरू केलं, वी हॅव स्टार्टेड टू डिस्ट्रॉय द अर्थ, मग हा एकच ग्रह आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही कुठे राहणार? म्हणून आता सध्या फक्त एकच आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे. इन दॅट वे यू हॅव टू ॲक्ट विथ द पीपल, यू हॅव टू ॲक्ट अकॉर्डिंग टू द नेचर, यू हॅव टू ॲक्ट अकॉर्डिंग टू द युअर सराउंडिंग्स दॅट इज हॅपनिंग अराउंड यू. सो यू हॅव टू अंडरस्टँड दिस लास्ट sentence. Okay, now next question. Professor Hawking wrote about the problem in The Guardian. Why is it given as news in other papers? ही जी न्यूज आहे ही ज्यांनी ही दिलेली आहे, प्रॉब्लेम दिलेला आहे, आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये बातमीपत्रामध्ये ही बातमी का दिलेली आहे? याचं आन्सर आहे to make people aware of the dangerous situation and make them understand the impending calamities. The news will inspire the scientists to find remedies to protect the earth. ज्या सायंटिस्टनी हे म्हणणं मांडलेलं आहे, ही इज वन ऑफ द बेस्ट सायंटिस्ट, आणि त्याच्यामुळं हे जे काही कॅलॅमिटीज किंवा हे जे काही संकट किंवा येणार आहेत त्याच्यावरती काहीतरी एक प्रकारचा तोडगा काढता यावा, एक प्रकारचं औषध निर्माण करता यावं अशी प्रेरणा देणारं एक प्रकारचं लेख या सायंटिस्ट प्रोफेसर हॉकिंग यांनी दिलेला आहे. तर हा त्यामागचा पर्पज आहे की अशा पद्धतीची बातमी दिल्यानंतर एक प्रकारचा अवेअरनेस त्यांच्यात क्रिएट होईल आणि ऑटोमॅटिकली पीपल विल अट्रॅक्ट टू इट. नाव वी आर मूविंग टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. So what is this activity? We will learn first. Okay, 2 minutes of oral work. Tell as many words as possible related to the following words: news, TV, radio, mobile. तर यापैकी कुठल्याही एका तुम्ही सब्जेक्टवरती, विषयावरती त्याच्याशी रिलेटेड असलेले वर्ड्स तुम्हाला लिहायचे. जसं टी व्ही म्हटल्यानंतर रिमोट आहे. रिमोट त्याच्यानंतर आपण टी व्हीवरती जे ॲक्टर्स आहेत, ॲक्ट्रेस आहेत किंवा सिरियल्स आहेत, त्या टी व्हीशी रिलेटेड जेवढं काय इन्फॉर्मेशन आहे, ॲनिमल इन्फॉर्मेशन आहे, असे डिफरंट टाईप्स ऑफ वर्ड्स टी व्हीशी रिलेटेड तिथे लिहू शकतात. न्यूजसुद्धा आपण न्यूजबद्दल लिहू शकतो. तर कुठल्याही एकाच्यावरती आपण, इट्स अ टाईप ऑफ गेम. हा एक प्रकारचा गेम आहे. तो गेम तुम्ही 2 मिनटामध्ये मॅक्झिमम वर्ड्स जो लिहिल तो
दॅट विल बी द विनर. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत हा गेम खेळू शकता. गो थ्रू अ फ्यू स्पेसिमेन्स ऑफ मेजर न्यूजपेपर्स, यू विल सी दॅट ॲक्टिव्हिटी आहे पाहिजे नंबर 1. Go through a few specimens of any major newspaper, you will see that each page usually carries only a certain type of news. The types are decided according to region, city, state, nation, world, etc., and also according to the nature of the news: political, cultural, science related, financial, sports related, etc. Read all the news items given on the page number 70 to 72 and decide the types of to which it belongs. आता न्यूज जे काही मेजर न्यूजपेपर्स आहेत, मुख्य न्यूज बातमीपत्र आहेत, त्यांचा जेव्हा आपण अवलोकन करतो बरीचशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसून येते. त्या इन्फॉर्मेशनमध्ये द टाईप आर डिसाइडेड अकॉर्डिंग टू रिजन, त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट केले असे प्रादेशिक, शहर, राज्य, देश, जग, अशा वेगवेगळ्या प्रत्येक पानावरती पहा टायटल असतं. आणि त्याचबरोबर निसर्गाशी निगडीत जर बातम्या असतील तर पॉलिटिकल आहे, राजकारणी, जे की टॉप नेचरशी रिलेटेड असलेले कल्चरल आहेत, सायन्स रिलेटेड आहेत, फायनान्शियल आहे, स्पोर्ट्स आहे, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे एक प्रकारचं टायटलवरती दिलेलं असतं आणि टायटलच्या अंडरमध्ये या सगळ्या न्यूज असतात. तर आपल्याला डिसाईड करायचे की इथं ज्या न्यूज आपण पाहिलेल्या 70 to 72 मध्ये, तर ते कशाशी बिलॉंग करतात आणि त्याचं टायटल काय असेल, की एवढ्यापैकी काय असेल. जसं पॉलिटिकल आहे बातमी, कल्चरल आहे का सायन्स रिलेटेड. आता जसं आता आपण न्यूज पाहिली ती सायन्स रिलेटेड आहे, आपल्याला लगेच लक्षात येईल. तर तशा स्वरूपामध्ये ह्या दुसऱ्या 3 बातम्या कशाशी रिलेटेड आहे ते आपल्याला डिसाईड करायचं. व्हॉट अदर आयटम्स डू यू फाइंड अ न्यूज इन अ न्यूजपेपर बिसाईड न्यूज. याच्या व्यतिरिक्त दुसरे जे न्यूज आयटम्स आहेत, न्यूज असतात, त्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्या हेडिंगखाली तुम्ही ते घेऊ शकतात त्याची माहिती आपल्याला लिहायची आहे. ओके, नाऊ वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट and last news item called quick cure for all ailments. Quick cure for all ailments याचा अर्थ काय? सर्व आजारांवरती तात्काळ उपाय किंवा शीघ्र उपाय. पुढे मुलांना क्वेश्चन मार्क दिलेला आपल्याला दिसतो. तर जेव्हा आपण टायटल वाचलं की सर्वच आजारांवरती तात्काळ उपाय, याच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे मुलांना. तर क्वेश्चन मार्कचा अर्थ असा आहे की असं होऊ शकतं का, एक प्रकारचा मनात प्रश्न आहे. द क्वेश्चन मार्क टेल्स अस दॅट इट इज नॉट रिलायबल ऑर रिलायबल. याच्या प्रकारे एक प्रकारचा डाऊटफुल आहे, डाऊट आहे याच्या आपल्या मनामध्ये. तो डाऊट असेल तर त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क रेज केलेला आहे. म्हणून हे क्वेश्चन मार्क जर रेज केलेलं आहे त्या मागचं कारणच हे आहे की असं होऊ शकतं का. तर आपल्याला वाटतं की असं होऊ शकणार नाही, पण इथे एक आपल्याला न्यूज दिलेली आहे, त्या न्यूजच्या बेसवर आपण हे डिसाईड करायचं की विल इट बी पॉसिबल की सर्वच आजारावरती एकच उपाय असू शकतो का. ओके, वी स्टार्ट द न्यूज. ओके, hundreds of people flock every hour to Ralewadi, a tiny settlement near Ambegaon. They wait in long winding queues in the hot sun to get a special powder from Miri Baba, who claims that it cures all sorts of diseases. According to him, he has developed his powder from a special herb in the Himalayas. Unwilling to give the exact name and source of the herb, he only says that it was revealed to him. He offered it at rupees 25 a packet. Each packet is specially blessed by him. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. तर अशी ही न्यूज आहे. या न्यूजचं स्टाफ रिपोर्टर कवठा असं हे प्रकारचं गाव आहे, कवठे असे म्हणू. तर या न्यूजचा आपण अगोदर मिनिंग पाहूया की काय आहे, न्यूज आहे काय. ठीक आहे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी अवर टू रालेवाडी, अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. आंबेगावच्या जवळ एक राळेवाडी नावाचं छोटंसं वसाहत आहे. त्या ठिकाणी शेकडो लोक अक्षरशः गर्दी करून त्या ठिकाणी जमा होत आहेत. कारण काय? दे वेट इन लॉंग वेंडिंग
queues in the hot sun to get a special powder from Miri Baba, who claims that it cures all sorts of diseases. सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा दावा करणारा एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव दिले पाहिजे मिरी बाबा. त्यांच्याकडून एक विशिष्ट स्वरूपाची एक छोटीशी पुड आहे. त्याचा वापर करून आपण कोणत्याही रोगावरती सहज इलाज मिळू शकतो, ते रोग बरा होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. आणि हे मिळवण्यासाठी लांबच्या लांब लोकांनी रांगा लावलेल्या आहेत. तेही तळपत्या उन्हामध्ये, दिवसभर उन्हामध्ये ते तिथं उभा आहेत. तसं साहजिक आहे, एखाद्या आपल्याला कुठलाही आजार आहे, विकार आहे, त्या विकारावरती उपाय मिळत असेल तर लोक त्या दिशेने धाव घेणं साहजिक आहे. तर तिथं आपल्याला ते दर्शवलेलं आहे. अकॉर्डिंग टू हिम, ही हॅज डेव्हलप्ड दिस पावडर फ्रॉम अ स्पेशल हर्ब इन द हिमालयस. त्यांना अनुसरून त्यांनी ते काय म्हणतात की त्यांनी हे जे काही पावडर बनवलेलं आहे, विशिष्ट स्वरूपाचं आयुर्वेदिक पावडर आहे, आणि ते कुठून आलं आहे तर हिमालयामधून त्यांनी ते विशेषतः विकसित केलेलं आहे. Unwilling to give the exact name and source of the herb, he only says that it was revealed to him. मग बऱ्याचशा लोकांनी असा प्रश्न विचारला की हा जो काही ही जी काही तुम्ही औषध तयार केलेलं आहे, ही जी काही पूड तयार केलेली आहे, ती कुठून आली, याचं नाव काय, कोणत्या वनस्पतीपासून आली. तर ते मात्र ते सांगायला तयार नाही. ते म्हणतात हे मला प्रकट झालेलं आहे. आय हॅव रिव्हिल्ड दिस. रिव्हील म्हणजे प्रकट झाले, ते फक्त मलाच माहिती थोडक्यामध्ये. आणि ही इज नॉट गोइंग टू टेल इट एनीवन. ते कुणालाही सांगणार नाही. का सांगणार नाही तर आपल्याला कळू शकतं. ही ऑफर्स इट ॲट ₹25 अ पॅकेट. त्यांनी याची किंमत जी ठेवलेली आहे ती ₹25 एका पुडीची किंमत आहे. ईच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम. प्रत्येक पुडी मागं त्यांचा आशीर्वाद आहे. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर. तर त्यांचे अनुयायी आहेत, म्हणजे त्यांचे जे काही शिष्य आहेत, त्या डॉक्टर म्हणण्यापेक्षा मिरी बाबांचे, हे 12 मिरी बाबा जे आहेत त्यांचे हे जे काही अनुयायी आहेत, त्यांचे जे काही शिष्य आहेत, ते काय म्हणतात, आम्ही काय पाहिले तर शेकडो लोक या पुडीचा वापर करून दुरुस्त झालेले आहेत आणि त्यांना त्याचा उपाय सापडलेला आहे, त्याच्यावरती त्यांना इलाज सापडलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. की फक्त पुडी कितीची आहे मुलांनो, फक्त ₹25. आणि पण त्याच्यामध्ये कारण आहे, इट इज ब्लेस्ड, म्हणजे त्याला आशीर्वादसुद्धा दिलेला आहे. त्या आशीर्वादाच्या साह्यानं सुद्धा त्या पुडीमध्ये एक प्रकारचं ऊर्जा असेल किंवा त्याच्यामुळे सुद्धा ते क्युअर होतं आहे, असं त्यांच्या अनुयायांचं, म्हणजे त्यांच्या शिष्यांचं, शिष्य म्हणजे मिरी बाबांचे शिष्य जे काही त्यांचे लोक असतात तिथं, त्यांचं म्हणणं आहे. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. पण त्याच भागामध्ये आंबेगावमध्ये एक डॉक्टर आहेत, त्यांचं नाव कर्णिक आहे, ते सरकारी दवाखान्यात. ते काय म्हणतात, बरेचसे पेशंट्स जे आहेत हे आमच्या हॉस्पिटलमध्ये आता त्यांची संख्या वास्तविक पाहता वाढलेली आहे शेवटच्या काही आठवड्यांमध्ये. याचा अर्थ काय मुलांनो, ₹25 एका सामान्य अशा पुडीच्या माध्यमातून सर्व रोगांचा इलाज होऊ शकतो का, असा प्रश्न जेव्हा आपल्या मनात निर्माण होतो, त्याचा वाईट परिणामही झाला असेल आणि त्यामुळं लोकांची जी त्या बाबावरची श्रद्धा आहे ती कमी होऊन त्यांना रोग वाढला आहे. आणि ते कुठे येत आहेत तर सिव्हिल हॉस्पिटल आहेत आणि सरकारी दवाखान्यात आल्यामुळं साहजिकच तिथली संख्या वाढलेली आहे. म्हणजे या बातमीचा जो कल आहे मुलांनो, हा विश्वासार्ह आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं. तर अशा स्वरूपाची ही बातमी आहे. या बातमीमधून आपल्याला असं लक्षात येतं की काही लोक, सम ऑफ द पीपल आर देअर हू ॲक्च्युली युजेस देअर टॅलेंट टू चीट द पीपल. लोकांना फसवणं हा त्यांचा उद्देश असतो आणि पैसे कमवणं, टू अर्न मनी, हा बेसिक त्याच्या मागचा त्यांचा मोटिव्ह आहे, उद्देश आहे. सो दॅट्स वाय द न्यूज इज गिव्हन इन द न्यूजपेपर. बघूया आता याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत. we'll have the questions related to this news item. Guess the meaning of flock and followers. फ्लॉक आणि फॉलोअर्सचा अर्थ काय इथं आपल्याला विचार. फ्लॉक मीन्स टुगेदर इन अ लार्ज नंबर. मोठ्या संख्येमध्ये लोक तिथं एकत्रित होतात. दॅट इज कॉल्ड फ्लॉक. फॉलोअर्स, पर्सन हू सपोर्ट अँड ॲडमायर अ पर्टिक्युलर पर्सन, दे आर कॉल्ड सपोर्टर्स. सपोर्टर्सही म्हणतात त्यांना. असे एक व्यक्ती असतो, त्याला सगळेजण सपोर्ट करत असतात. दॅट्स वाय इट इज
told to us. Now the next question, why is there a question mark in the heading? Question mark मी तुम्हाला सुरुवात झाली, क्वेश्चन मार्क काय आहे हेडिंगमध्ये? The reporter himself is doubtful about the content of the news, so he has given the news in but left to the people to decide whether to believe it or not. Question mark means gives a doubt in our mind. क्वेश्चन मार्क दिला याचा अर्थ काय? ही बातमी विश्वास ठेवण्यायोग्य आहे किंवा नाही हे पीपलनी डिसाईड करायचं, त्यासाठी ती क्वेश्चन मार्क तिथं आपल्याला दर्शवलेला आहे. दॅट्स वाय इट इज द क्वेश्चन मार्क इज पुट on the heading of this news. Which part of the news is reliable, which part may not be reliable? How do we learn that? आता याच्यामध्ये 2 पार्ट आहेत आणि यापैकी कुठल्या पार्टवरती आपला विश्वास बसतो? तर लास्ट पार्ट जो आहे, जो डॉक्टर कर्णिकचा आहे, त्यांनी जे स्टेटमेंट केले की सिव्हिल हॉस्पिटलची पेशंटची संख्या खूप वाढलेली आहे, ते रिलायबल वाटतं. बिकॉज ही इज अ डॉक्टर, ही इज अ लर्नेड पीपल. आता पहिल्या ह्याच्यामध्ये पहा, जे अनुयायी आहेत म्हणजे फॉलोअर्स आहेत आणि जे पीपल, जे बरेच थाउजंड्स ऑफ अमाऊंटमध्ये पीपल तिथं चाललेले आहेत, तर दे मे बी इलिटरेट आहेत, त्यातले बरेचसे लोक इलिटरेट असू शकतात आणि काही लोकांना त्याबद्दल माहितीही नाही आहे, त्या बातमी, त्या जी काही पुढे आहे त्याच्याबद्दल. दॅट्स वाय ते फर्स्ट पार्ट जो आहे आपल्याला तो रिलायबल वाटत नाही. लास्ट पार्ट किंवा सेकंड पार्ट म्हणूया आपण त्याला, त्या पार्टवरती आपला थोडं विश्वास बसू शकतो. मीन्स दॅट द न्यूज दॅट पीपल आर फ्लॉकिंग आंबेगाव नियर, दे आर हॅव्हिंग दॅट स्पेशल पावडर टू मेक इट रिलायबल. व्हॉट डू वी टेल? वी नो दॅट द इवन टुडे मेनी सच पीपल आर देअर, इलिटरेट अँड इग्नोरंट पीपल बिलीव्ह इन सच न्यूज अँड कीप फेथ इन सच मिरॅकल. अशा स्वरूपाच्या याच्यामध्ये लोक विश्वास ठेवतात. हे असं होऊ शकतं का? ते आर बेसिकली इलिटरेट असतात, इग्नोरंट असतात आणि त्यांना याच्याबद्दल फारशी माहिती नसते आणि त्यामुळं ते पार्ट आपल्याला इरिलायबल. हाऊ डू वी लर्न दॅट? याच्यामुळं आपल्याला लास्ट पार्ट रिलायबल वाटतो आणि त्यापुढेचा मात्र अनरिलायबल वाटतो. विल मिरी बाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज? मिरी बाबाला आणि त्यांच्या अनुयायांना ही बातमी आवडली असेल का मुलांनो? नो, ऑब्वियसली नॉट. दे विल नॉट लाईक द न्यूज. का तर या न्यूजमध्ये एक क्वेश्चन मार्क रेज केलेला आहे. दॅट क्वेश्चन मार्क is going to put a doubt in each and every people who is going to read this news. So what is the impact of that news? त्या न्यूजचा इम्पॅक्ट काय? तर त्यांच्यासाठी ती निगेटिव्ह न्यूज आहे, ही नकारात्मक बातमी आहे. दे आर नॉट गोइंग टू सपोर्ट दिस न्यूज, दे माइट प्रोटेस्ट अँड अपोज दिस न्यूज. ते त्याचा विरोधच करणार आहे. व्हॉट शुड यू डू वेन यू फॉल इल? तुम्ही आजारी पडल्यानंतर काय कराल? ऑब्वियसली वी आर गोइंग टू meet our doctor. We must go to our family doctor. Yes, we prefer to go to doctor, or we go to the such Miri Baba or someone else. No, they are not going to do that. Last question, imagine how this news item helped people understand the truth that Miri Baba powder cannot cure diseases. Write the story about it in short in your mother tongue. आता मराठीमध्ये, मातृभाषा आपली मराठी आहे, हे या मराठीमध्ये मिरीबाबांची पावडर आजार बरे करू शकत नाही हे आपल्याला सत्य उमगलेलं आहे, आपल्याला समजलेलं आहे. असं विचार करून आपण एक प्रकारची छोटीशी गोष्ट तयार करायची आणि त्याच्यामधून लोकांना सत्य काय आहे हे ओळखून घ्यायचं आहे आणि लोकांना ते पटवून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, बरेचसे लोक आहेत, त्याच्यामध्ये त्या लोकांनी एक प्रकारचं संशोधन करून म्हणण्यापेक्षा एक तथ्य असं निर्माण केलं आहे की हे सगळं जे काही त्यांनी पुढे तयार केलेलं आहे, की जे काही औषध तयार केलेलं आहे, एक प्रकारची खोटी गोष्ट आहे, हे आपल्याला उघड करायचं आहे, लोकांना पटवून द्यायचं आहे. त्यासाठी एक प्रकारचा छोटासा सुशिक्षित लोकांनी एकत्रित येऊन एखादा त्यांचं जिथं काही मठ आहे त्या मठाच्या जवळ जाऊन ही बाब सर्व लोकांना माहिती करून देणं, एक प्रकारची गोष्ट तयार करून देखील आपण लोकांना पटवून देऊ शकतो की हा फक्त एक पैसे कमवण्याचा मार्ग आहे. दॅट्स वाय दिस न्यूज हॅज टेकन अंडर. अशा स्वरूपामध्ये ही प्रकारची न्यूज आहे. हिअर वी कंप्लीट अवर लास्ट न्यूज आयटम. नेक्स्ट वी आर गोइंग टू द इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉपमध्ये write your own impressions about the news item given in A, B, C and D in the table.
बिलो. इथं टेबल दिलेलं आहे. हे न्यूज आयटम जे ते आपल्याला दिलेले आहेत ते गुड न्यूज आहेत. न्यूज आयटम पहा ABCD. त्याच्यामध्ये ही ए गुड न्यूज आहे, बॅड न्यूज आहे, रिलायबल आहे, अनरिलायबल आहे, इंटरेस्टिंग आहे, अनइंटरेस्टिंग आहे, का बोरिंग आहे, का अदर्स आहे, हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. तिथं लिहायचं ए ही फर्स्ट न्यूज आहे. तर मुलांना फर्स्ट न्यूज कशाबद्दल होती ती एक्झामिनेशन हॉलमध्ये आपण कुठलीच गोष्ट अलाउड नाही आहे. तर ही गुड आहे का बॅड आहे? गुड न्यूज आहे, चांगली आहे ना, लोकांना त्याची अवेअरनेस आलेली आहे. दॅट्स वाय इट इज अ गुड न्यूज. रिलायबल आहे का? रिलायबल आहे, का तर ती कन्फर्म त्या शिवम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी त्यांनी दिलेली आहे. लास्ट थिंग इंटरेस्टिंग आहे, अनइंटरेस्टिंग आहे, बोरिंग आहे. इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग वाटते जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा. ही फर्स्ट न्यूज आहे. आता BCD असं प्रत्येक न्यूजबद्दल तुम्हाला काय वाटतं की गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे, तिथं तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. आणि दिस इज युअर क्लासवर्क. हा इंग्लिश वर्कशॉप तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचं आहे. जसं आपण आता 4 न्यूज आयटम घेतले, त्या न्यूज आयटमचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स, त्याचबरोबर या इंग्लिश वर्कशॉपमध्ये आता जे आपण पाहिलं आहे बॉक्स त्याला क्रिएट करून अशा स्वरूपामध्ये दे आर गुड न्यूज और बॅड न्यूज, रिलायबल अनरिलायबल, इंटरेस्टिंग अनइंटरेस्टिंग काय आहे ते तुम्हाला कंप्लीट करून तुमच्या क्लासच्या ग्रुपवरती सेंड करायचं आहे. तर ही तुमची एक्झरसाईज आहे, ही सुद्धा तुम्ही कंप्लीट करून यू हॅव टू सेंड ऑन युअर class group. Okay, here we finish our 3.3 news analysis. Okay students, fine, we will meet in the next video. Take care. Okay, fine.